हॅलो फ्रेंड्स, मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. शिवगौरी भाग 53. शिवगौरीचे या मागचे सर्व भाग तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळतील. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा. गौरीने त्याला धक्का दिला आणि वॉशरूममध्ये पळून गेली. शिव भिंतीला टेकला. गौरीचे शब्द त्याच्या मनाला टोचत होते. त्याने डोळे मिटले. थोड्या वेळाने त्याने आपले डोळे उघडले. त्याची नजर बाथरूमकडे वळली. दार बंद होते आणि वाहत्या पाण्याचा आवाज अजूनही ऐकू येत होता. शिवने तिथून गौरीची साडी उचलून बाथरूममध्ये ठोठावण्यासाठी गेला, पण मग थांबून आपल्या मुठी घट्ट केल्या. साडी तिथेच सोडून रूममधून बाहेर निघून गेला. शिव दुसऱ्या रूममध्ये बसून सिगारेट ओढत होता. अधूनमधून त्याला सगळं आठवायचं आणि मग तो चिडायचा आणि आपली निराशा व्यक्त करण्यासाठी तो दुसरी सिगारेट पेटवायचा. तो गेल्यावर 1 तासापेक्षा जास्त वेळ झाला होता, पण तो परत जाण्याची हिंमत करू शकत नव्हता. त्याच्या मनात वारंवार विचार येत होता की गौरी ठीक आहे का, ती बाहेर आली की नाही. तो उठून उभा राहायचा, पण त्याचे पाय दारापलीकडे सरकत नव्हते. स्वतःला सावरत तो रूममध्ये परतला. त्याने आजूबाजूला पाहिले, पण गौरी रूममध्ये नव्हती. तो वॉशरूमकडे निघाला, पण गौरी तिथेही नव्हती. ती कुठे गेली आहे या विचाराने त्याचे मन विदीर्ण झाले होते. गौरी टेरेसवरील रेलिंगजवळ उभी होती. ढगांनी वेढलेल्या चंद्राकडे शून्य नजरेने पाहत होती. मध्यरात्र झाली होती. सगळीकडे शांतता होती. फक्त वारा आवाज करत होता. आकाशात ढग जमा होऊ लागले होते, त्यामुळे चंद्र हळूहळू लपून बसत होता. मध्ये मध्ये त्याची झलक सर्वत्र प्रकाश पसरवत होती, पण पुढच्या क्षणी ढगांच्या सावलीमुळे अंधार पसरत होता. जणू काही चंद्र दाट काळ्या ढगांमध्ये स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे. एकटाच गौरी जे आकाशात बराच वेळ या संघर्षाकडे पाहत होती. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांना तिच्या पापण्या ओल्या करण्याचा अधिकार नव्हता. थंडी वाढत चालली आहे आणि पाऊस पडेल असं वाटतंय. अशात तू इथे यायला नको होतंस. गौरीने अवीच्या आवाजाकडे मागे वळून पाहिलं, मग काहीच उत्तर न देता पुन्हा वळली. अवी शांतपणे तिच्या शेजारी उभा राहिला आणि तिच्याकडे पाहत राहिला. गौरीने काहीच रिॲक्ट केलं नाही. अवीने तिच्याकडे आपला हात पुढे केला, मग तो मागे ओढला आणि म्हणाला, मान्य आहे की जेव्हा हृदयात वेदना होतात तेव्हा शरीरावर झालेली जखम दुखत नाही, पण याचा अर्थ असा नाही की त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. अवीने असं म्हटल्यावर गौरीने त्याच्याकडे पाहिले. रक्त वाहत आहे, औषध लाव, नाहीतर इन्फेक्शन होऊ शकतं. अवी मेडिसिनचा बॉक्स तिच्या पुढे करत म्हणाला आणि तिला झुल्यावर बसण्याचा इशारा केला. गौरीने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. मी जेव्हा पाणी आणण्यासाठी रूममधून बाहेर पडलो तेव्हा मला वाटलं की कोणीतरी टेरेसकडे गेलं आहे, पण नंतर मला वाटलं की हा एक भ्रम आहे आणि मी त्याकडे दुर्लक्ष करून खाली जात होतो तेव्हा मला पायऱ्यांवर रक्ताचे डाग दिसले आणि मी इथे आलो. जेव्हा मी तुला इथे उभी पाहिले तेव्हा मला समजले आणि मी औषध घेऊन आलो. गौरीने त्याचं बोलणं ऐकलं, पण काहीच उत्तर दिले नाही. मग थोडा विचार करून ती बॉक्स घेऊन झुल्यावर येऊन बसली आणि तिने आपले पाय वर करून तळपायावरील जखम साफ करू लागली, पण तिने वेदनेने डोळे मिटले आणि तिचे हात थांबले. कदाचित काचेचा तुकडा अजूनही अडकला होता. अवीने आपल्या मोबाईलचा फ्लॅश चालू करून बघितलं आणि म्हणाला, काच टोचली आहे, निघाली नाही अजून. गौरीने काहीच उत्तर दिले नाही आणि हिम्मत करून पुन्हा आपले हात पुढे केले. मी करू का, अवीने विचारले, तर गौरीने पाय मागे सरकवत त्याच्याकडे पाहिले. मला माफ करू नकोस. मला माहीत आहे की माझी चूक माफ करण्यासारखी नाही आणि कदाचित प्रायश्चित्त घेण्याचीही माझी लायकी नाही, पण जे नातं आहे आपल्यात त्याच नात्याने मला करू दे. स्वतः केलं तर जास्त त्रास होईल. गौरीने पुन्हा काहीच उत्तर दिले नाही. जर माझ्या जागी शिवानी असती तर तू नकार दिला असतास का. गौरीने तिच्याकडे पाहिले. प्लीज वहिनी,
असं म्हणत अवीने आपले हात पुढे केले. गौरीने कॉटन त्याच्याकडे पुढे केला आणि आपला चेहरा फिरवला. अवीने हळूवारपणे काचेचा तुकडा बाहेर काढला. गौरीने आपल्या तोंडावर हात ठेवून डोळे बंद केले. अवीने तिच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि नकळतपणे त्याच्या डोळ्यात अश्रू आले. ते लपवण्यासाठी त्याने मान खाली केली आणि गौरीच्या जखमेवर औषध लावून त्यावर पट्टी बांधू लागला. दोघेही गप्प होते. काही वेळाने अवी उठला आणि जाऊ लागला. मग थांबून गौरीकडे पाहत म्हणाला, हवा खूप थंड आहे आणि तुझे केसही ओले आहेत. खाली चल, नाहीतर तुला थंडी लागेल. मी ठीक आहे, गौरी म्हणाली आणि चेहरा फिरवला. अवीने एक नजर तिच्याकडे पाहिले आणि मग खाली निघून गेला. इकडे शिव रूममध्ये परतला तेव्हा गौरी तिथे सापडली नाही. त्यामुळे त्याच्या कपाळावर काळजीच्या रेषा उमटल्या. त्याने गार्डनचा दरवाजा उघडून बाहेर पाहिले, पण गौरी तिथेही नव्हती. तो बाहेर आला आणि हॉलपासून आतपर्यंत सर्वत्र पाहिले, पण ती कुठेच सापडली नाही. घराचा दरवाजाही आतून बंद होता. म्हणजे ती बाहेर गेली नव्हती. मग ती कुठे गेली? यावेळी ती कोणाच्याही रूममध्ये जाणार नाही. शिवला काहीच समजत नव्हते. तो पुन्हा रूममध्ये परत आला. तेवढ्यात त्याची नजर कपाटाच्या जवळ पडलेल्या काचेच्या तुकड्यांवर असलेल्या रक्ताच्या डागांवर पडली. त्याचे हृदय भीतीने धडधडत होते. त्याने निरखून पाहिले तर रक्ताचे डाग पावलांच्या ठशांमध्ये बदलले होते, जे दाराच्या दिशेने जात होते. तो बाहेर आला आणि पाहिलं, पावलांचे ठसे पायऱ्यांकडे जात होते. तो पटकन त्या दिशेने गेला. इकडे अवी काही वेळाने पुन्हा टेरेसवर आला. गौरी तशीच बसली होती. अवीने येऊन तिच्याकडे शाल पुढे करत म्हणाला, मनात कितीही आग लागली असेल तरी बाहेरचा थंड वारा आराम देत नाही. गौरीने त्याच्याकडे पाहिले तर अवीच्या एका हातात शाल आणि दुसऱ्या हातात कॉफीचा ट्रे होता. त्याने ट्रे एका बाजूला झुल्यावर ठेवला आणि शाल गौरीकडे पुढे केली. गौरीने शाल घेऊन स्वतःला ओढली. शिव तिथे पोहोचला, पण त्या दोघांना पाहून तो तिथेच एका बाजूला उभा राहिला. दोघेही दुसऱ्या बाजूला तोंड करून होते, त्यामुळे त्यांना शिव दिसला नाही. अवीने तिच्याकडे कॉफीचा मग पुढे केला आणि म्हणाला, मला झोप येत नव्हती म्हणून विचार केला की थोडी कॉफी बनवावी, म्हणून एक तुझ्यासाठी घेऊन आलो. नाही, मला नको आहे. घे, इतकीही वाईट नाही बनवत. गौरीने काहीच उत्तर दिले नाही. घे, थोडं डोकं हलकं होईल. गौरी अजूनही काहीच बोलली नाही. मला माहीत आहे की पार्टीत भाईने जे केलं ते चुकीचं होतं आणि तुला खूप हर्ट झालं आहे, पण त्यासाठी स्वतःला असं हर्ट नको करू. तुला कोणी सांगितलं की मी स्वतःला हर्ट करत आहे? ती काच मला चुकून टोचली होती. इतकी कमजोर नाहीये, गौरी म्हणाली. माझ्या म्हणण्याचा तसा अर्थ नव्हता. मी फक्त एवढंच म्हणत होतो की तू ही कॉफी घे. यू फील बेटर. बाहेरच्या गोष्टींचा सहारा ते घेतात जे आतून पोकळ असतात. मला गरज नाही ना या कॉफीची आणि ना या तुझ्या सहानुभूतीची. माहिती आहे, पण मीही इथेच ठेवून जात आहे. जर मन असेल तर ते घे. असं म्हणत तो पुढे सरकला. शिव बाजूला लपला. अवीने वळून गौरीकडे पाहिले आणि स्वतःशीच म्हणाली, मे बी भविष्यात कदाचित मला तुझ्याकडून माफी मिळू शकेल, पण जे दुःख तुझ्या वाट्याला आले आहे, कुठे ना कुठे त्याला जबाबदार मी देखील आहे, ज्यासाठी मी कदाचित स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही. त्याचे डोळे अश्रूंनी भरले आणि तो परत चालू लागला. दिव्या भारतातच आहे. गौरीच्या आवाजाने अवीची पावले थांबली. त्याने वळून तिच्याकडे पाहिले. गौरी त्याच्याकडेच पाहत होती. ती म्हणाली, चूक नाही, गुन्हा केला आहेस तू. तू तुझ्या भाईची साथ दिली आणि त्यामुळे माझ्यासोबत जे काही घडलं ती चूक होती, पण जे तू दिव्यासोबत केलंस तो गुन्हा होता. माहीत आहे, पण जेव्हा मला समजले तेव्हा खूप उशीर झाला होता आणि माझ्या वाट्याला माफीऐवजी शिक्षा लिहिली गेली होती. माफी?
काश हा शब्द जितक्या सहजपणे बोलला जातो तितकंच सोपं असतं त्याला प्रत्यक्षात आणणं. मला समजतंय, पण मला फक्त एकदा तिला भेटायचं आहे आणि माझ्या चुकांची माफी मागायची आहे. ती मला माफ करेल की नाही हा तिचा निर्णय आहे आणि ती जे काही म्हणेल ते मला मान्य असेल. माहिती आहे, काही लोक चंचल आणि बेफिकीर असतात, मनाने खूप भोळे. ते सहजपणे कोणावरही विश्वास ठेवतात, पण जेव्हा त्यांचा विश्वास तुटतो तेव्हा ते दगडापेक्षाही कठीण होतात. दिव्या इतकी निष्पाप मनाची आहे की म्हणूनच तिने काहीही विचार न करता आणि माझ्या नकारानंतरही तुझ्यावर विश्वास ठेवला. एवढं बोलून गौरीने एक दीर्घ श्वास घेतला. अविने तिच्याकडे पाहिले आणि तिच्या समोर येऊन गुडघ्यावर बसला आणि तिच्यासमोर हात जोडत म्हणाला, मी जे केलं आहे ते आता बदलू शकत नाही. त्यावेळी नाण्याची फक्त एक बाजू पाहिली मी, दुसरी बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केलाच नाही. आता मी फक्त माफी मागण्याशिवाय काहीही करू शकत नाही. गौरीने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली, शिमलामध्ये आहे ती. तू तिचा गुन्हेगार आहेस आणि जर तिने तुला माफ केले तर समजून जा की मीही तुला माफ केले. गौरीने हे म्हटल्यावर अविने तिच्याकडे पाहिले आणि हलकेसे स्मितहास्य करत म्हणाला, थँक्स. मला माफी मिळेल की नाही याने काहीच फरक पडत नाही. मला फक्त माझे प्रयत्न करायचे आहेत. अवीच्या चेहऱ्यावर हसू पसरले. तो पुन्हा जाण्यासाठी वळला. आणखी एक गोष्ट, गौरी म्हणाली तसं अवीने तिच्याकडे पाहिले. एक माफी ती असते जी मागितली जाते, ज्यामध्ये दुसरी व्यक्ती चूक विसरते आणि ती चूक करणाराही, आणि दुसरी माफी ती असते ज्यामध्ये केलेली चूक विसरून चूक करणाऱ्याला पुन्हा ती जागा मिळते जी त्याची होती. आणि ही माफी मागितली जात नाही, ती कमावली जाते. आता त्या व्यक्तीने ठरवावं की माफी मागायची की कमवायची. अविने हे ऐकले आणि मान हलवून पुढे सरकला. मग थांबून म्हणाला, मी ऐकलं आहे की चांगल्या लोकांसोबत कधीच वाईट होत नाही. मी देवाला प्रार्थना करेन की तुला आनंद मिळो, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात. असं म्हणून तो निघून गेला. शिव भिंतीला चिकटून उभा राहिला. एकतर प्रकाश मंद होता आणि अविनेही लक्ष दिले नाही. तो सरळ खाली निघून गेला. तो गेल्यानंतर शिवने डोकावून गौरीकडे पाहिले. त्याने एक पाऊल पुढे टाकले, पण गौरी उठून उभी राहिली म्हणून तो तिथेच थांबला. गौरीला अविने सांगितलेलं काहीतरी आठवलं. तिने आकाशाकडे पाहिले आणि मंद हसून म्हणाली, मी काचेसारख्या आशा घेऊन माझ्या गंतव्यस्थानाकडे पावले टाकली होती. जर तुटलेल्या आशांचे तुकडे मला टोचत असतील तर मी तक्रार कशी करू? हे ऐकताच शिव मागे वळून खाली गेला. तो पुन्हा रूममध्ये येऊन सोफ्यावर बसला. गौरी जे काही बोलली ते त्याच्या कानात घुमत होते. त्याने रक्ताने माखलेला काचेचा तुकडा उचलला आणि त्याकडे बघू लागला. जर लहानपणापासून प्रेम करत असल्याचा दावा करत आहेस तर हे कसलं प्रेम आहे जे चारचौघात स्वतःच्याच प्रेमाला बेइज्जत करत आहे? पार्टीचे संपूर्ण दृश्य शिवच्या डोळ्यासमोर घुमले. यार, मानलं पाहिजे, बायको तर कमाल आहे. लोक जयवंत देशमुखांच्या नातीचा आनंद घेत नव्हते तर शिव पाटीलच्या बायकोचा आनंद घेत होते. हे सर्व शब्द त्याच्या कानावर आदळत होते. त्याच्या मुठी घट्ट होत होत्या आणि अचानक वेदनेने तो विव्हळला. काचेच्या एका तुकड्याने त्याच्या तळहाताला दुखापत झाली होती. त्याने तो तुकडा काढून खाली फेकला आणि हात झाडत रुमाल काढून बांधू लागला. बालपणीच्या काही भेटींना प्रेम म्हणणं मूर्खपणाचं ठरेल, पण इतक्या वर्षात मी तुला विसरले नाही तर काहीतरी नक्कीच होतं. शिवच्या हृदयात चर झाले आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आले. या डोळ्यात साचलेले अश्रू या हृदयाला दगड बनण्यापूर्वी त्यांना वाहू दे, कारण ज्या दिवशी हे घडेल त्या दिवशी सर्वात जास्त त्रास या दगडाच्या हृदयालाच होईल. शिवचे हृदय वेदनेने भरून निघाले आणि त्याचा घसा चोक झाला. डोळ्यातून एक अश्रू त्याच्या गालावर ओघळला. त्याने आपल्या हाताने गालाला स्पर्श केला
अश्रूकडे पाहिले आणि डोळे मिटत मुठी घट्ट बंद केली. आपल्या विचारांमध्ये हरवलेल्या शिवला वेळ कसा गेला ते कळलेच नाही. तो तिथे झोपी गेला. एका विजांच्या कडकडाटाने त्याला जाग आली आणि त्याला गौरीची आठवण आली. तो पटकन उठून बसला आणि रूममध्ये नजर फिरवली, पण गौरी तिथे नव्हती. तो लगेच उठून बाहेर पाहिले. मुसळधार पाऊस पडत होता. गौरी टेरेसवरच आहे या विचाराने त्याचे डोळे विस्फारले. तो तसाच पायऱ्यांवरून धावत सुटला. त्याच्या मनात एका भीतीने जागा घेतली की कदाचित ती भिजत असेल. पायऱ्या चढताना अचानक त्याची पावले थांबली. जेव्हा त्याने गौरीला टेरेसच्या दरवाजाजवळ पायऱ्यांवर भिंतीला टेकून बसलेले पाहिले. त्याने डोळे बंद करून सुटकेचा निश्वास सोडला आणि मग तिच्या दिशेने हात पुढे केला. नाही, तू स्वतःला माझ्या लायक समजत नाहीस. गौरीचा आवाज त्याच्या कानात घुमला आणि त्याचा हात थांबला. त्याने आपला हात मागे घेतला. गौरीची शाल खाली पडली होती. शिवने ती उचलून व्यवस्थित गुंडाळली आणि निघून जाऊ लागला, पण नंतर थांबला आणि 2 पायऱ्या सोडून खाली बसला आणि तिच्याकडे पाहत राहिला. बाहेरून येणारा वाऱ्याने गौरीचे केस उडून तिच्या चेहऱ्यावर येत होते. शिव एकटक तिच्याकडे पाहत होता. ए दगड, तू माझ्याकडे असं का पाहत आहेस? माझ्याकडे असं पाहू नकोस. आजी म्हणते की असं पाहिल्याने वाईट नजर लागते. जर तुझी नजर मला लागली तर? शिवच्या चेहऱ्यावर एक हास्य फुलले, जे पुढच्या क्षणी अश्रूंमध्ये बदलली. तेवढ्यात गौरी हलली आणि दुसऱ्या बाजूला पडणार होती, पण शिवने तिला पटकन पकडले. गौरी गाढ झोपेत होती. शिवने एक नजर तिच्याकडे पाहिले, नंतर तिला उचलून पायऱ्या उतरू लागला. रूममध्ये येऊन त्याने तिला बेडवर झोपवले आणि स्वतः सोफ्यावर झोपायला गेला. फ्रेंड्स, पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी स्टोरीचा पुढचा भाग नक्की वाचा. आणि स्टोरी आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा, जेणेकरून पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.